नमस्कार. एव्ही टॉक सादर करत आहेत एक नवीन प्रेमकथा अग्निकुंड. लेखक संकेत तेजाम. आज कित्येक दिवसांनी नदीकाठी जाण्याची संधी मिळाली. रोजच्या कामातून इतरांना तर सोडाच, पण स्वतःलाही वेळ देता येत नव्हता. पण आज कित्येक दिवसांनी मिळालेली ही संधी अशीच जाऊ द्यायची नाही, म्हणून या नैसर्गिक वातावरणात आलो. पाखरांचा किलबिलाट, नदीचे अवखळ वाहणारे पाणी आणि मनाला प्रफुल्लित करणारा इथल्या सौंदर्याचा गंध मन मोहून टाकतो. तिनेही असेच काहीसे मोहून टाकले होते मला. ज्या ज्या वेळी या स्थळाला भेट देतो तेव्हा तेव्हा मला तिची हटकून आठवण येते. तिच्या हातात हात घालून पाहिलेली स्वप्ने आठवतात. तिच्यासोबत केलेली वचने आठवतात. हा निसर्ग त्या वचनांचा एकमेव साक्षीदार आहे. डोळ्यातून पाणी आणि हृदयाला पाझर फोडणारी प्रत्येक आठवण आहे इथे. ही आहे माझी प्रेम कहाणी. पूर्वार्ध. शिक्षण हा जगण्याचा पाया आहे असं म्हणतात. म्हणूनच आत्तापर्यंत खस्ता खात आलेली गाडी 10वी करून पुढे चालली होती. आपण एवढे मोठे केव्हा झालो कळलंच नाही. 10वीचे शिक्षण पूर्ण होताच एक वेगळीच जबाबदारी खांद्यावर पडल्याचा भास झाला. नातलगांच्या आणि आईबाबांच्या हट्टाला जागून माझी गाडी सायन्सच्या दिशेने धावू लागली. सर्वांनीच सायन्स घे असं म्हटल्याने मला काहीच नकार देता आला नाही आणि सर्व बोजा बिस्तरा बांधून गाडी गिअर चेंज करत सायन्सच्या पटरीवर चालण्यास सज्ज झाली. मी तुमच्यासारखाच एक होतकरू विद्यार्थी. जे होतं ते चांगल्यासाठीच असं म्हणत जगणारा मी पण एक सामान्यच. बाकी सब राम भरोसे. आज कॉलेजचा पहिला दिवस आहे. वर्गात खूप सारी मुलं आहेत. वर्ग एकदम गच्च भरलाय. सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत आहेत. कुठेतरी मुलींच्या गाण्याचा आवाज येतोय तर कुठेतरी मुलांच्या ओरडण्याचा. सर्वजण आपापल्या विश्वात रममाण झाले आहेत. नवीन मित्रमैत्रिणी बनवण्यात गुंग झाले होते. मी मात्र एकटाच गालाला हात लावून विचार करत बसलोय. या सर्वांशी माझे काहीच देणे घेणे नसावे अशा आविर्भावात. तेवढ्यात क्लासमध्ये एका शिक्षिकेने प्रवेश केला आणि बराच वेळ सुरू असलेला कर्णकर्कश आवाज एका क्षणात शांत झाला. सगळ्यांनी उठून अभिवादन केले आणि पुन्हा आपापल्या जागी स्थानापन्न झाले. शिक्षिका खूप वेळ सूचना देत उभ्या होत्या आणि मी मात्र माझ्याच विश्वात कुठेतरी रममाण झालो होतो. सूचना झाल्यावर सगळ्यांचे इंट्रोडक्शन सुरू झाले. मुलांचे संपताच मुलींचे सुरू झाले आणि सगळीच मुले प्रत्येक मुलीचे नाव जाणून घेण्यासाठी उतावीळपणे अधीर होऊन ऐकू लागली. माझ्या मनात मात्र माझ्या स्वप्नपरीचे विचार घुटमळत होते. केव्हा येईल माझी स्वप्नपरी? कशी दिसत असेल ती? अशा विचारात मग्न असतानाच एका मधुर आवाजाने माझी तंद्री भंगली. मी आजूबाजूला पाहिले तर समजलं की आवाज दारातून येत होता. एक मुलगी वर्गात येण्यासाठी शिक्षकांची परवानगी मागत होती. मी तिला पाहताच मंत्रमुग्ध झालो. तेच रूप जसं मी माझ्या कल्पनेत रंगवलं होतं, अगदी तसंच. अनेक आश्रितांचे थांबे घेत नागमोडी वळणाने हवेच्या झोक्यावर झुलणाऱ्या त्या मनमोहक बटा. माथ्यावर जणू नभीचा चंद्र स्थिरावला असावा असा भास निर्माण करणारी ती चंद्रकोर. श्रावणाच्या पहिल्या सरीत तुडुंब भिजलेले ते पाणीदार डोळे, चाफेकळीचे नाक, गुलाबाशी स्पर्धा करणारे ते मृदू मुलायम ओठ आणि त्यात भर म्हणून तिच्या पायातून उठणारा तो पैंजणांचा आवाज. मी तिच्या पहिल्याच भेटीत घायाळ झालो. तोंड आवासून तिच्याकडेच पाहत राहिलो आणि अचानक माझ्या मुखातून उद्गार बाहेर आले, अप्सरा. आणि नेमके त्याच वेळी तिची आणि माझी नजरानजर झाली. मी लगेच स्थिर स्थावर होऊन बसलो. ती आत आली, बेंचवर येऊन बसली. मुलींचा इंट्रो अजूनही सुरूच होता.
मी मात्र तिचे नाव जाणून घेण्यासाठी उतावीळ झालो होतो आणि झालेही तसेच. तिचा नंबर आला आणि ती उठून उभी राहिली. तिच्या गुलाबी ओठांतून नाव बाहेर पडले, विश्वजा. बस, आणखीन काय हवे होते मला? माझ्या मनात तिच्या नावाची होडी आता दौडू लागली होती आणि मी पण हळूच पुटपुटलो, विश्वजा. तिने लगेच माझ्याकडे वळून पाहिले, जसं की तिला माझ्या मनातलं ऐकू गेलं असावं, कारण मी जे पुटपुटलो होतो ते ऐकू जाणं केवळ अशक्य होतं. मी तिच्या अशा पाहण्याने घाबरलो. ती मात्र हलकेच हसत खाली बसली. पूर्ण दिवस तिला पाहत केव्हा ढळून गेला समजलंच नाही. एकाही लेक्चरमध्ये लक्ष लागलं नाही. कॉलेज सुटल्याची बेल झाली आणि सगळे घरी जाण्यासाठी आवराआवर करू लागले. मी मात्र अखेरपर्यंत तिला पाहतच बसलो होतो. ती उठली आणि केव्हा निघून गेली समजलंच नाही. मित्राच्या आवाजाने भानावर आलो. तेव्हा समजलं की ती निघून गेलीये, पण ती तिची पर्स तिच्या बेंचवर विसरून गेली होती. मी लगेच पर्स उचलली आणि धावतच तिला शोधू लागलो. बाहेर पाहिले तेव्हा ती गेटमधून बाहेर जाताना दिसत होती. मी जरा पुढे गेलो आणि तिला हाक मारली, विश्वजा. ती माघारी वळली आणि मी तिला पाहतच राहिलो. तिचे चंचल डोळे माझ्या डोळ्यात हरवून गेले, जणू ती मला आणि मी तिला खूप आधीपासून ओळखत असू. आम्ही एकमेकात तुडुंब हरवलो होतो. सोसाट्याचा वारा सुटला होता आणि याच सोसाट्याच्या वाऱ्यातही तीव्र होऊन पेटत होता माझ्या प्रेमाचा अग्निकुंड. चंदनाच्या सुगंधात परिजातक मिसळून जावा आणि अत्तराचा एक आनंदी विस्फोट व्हावा, तसेच काहीसे माझ्यासोबत घडत होते. मी तिच्या वाऱ्याच्या झोतासोबत हेलकावे घेणाऱ्या गर्द बटांमध्ये हरवून जात होतो. जणू चंद्रमाला चांदणीची भुरळ पडावी तसे माझे हाल झाले होते. तिच्या डोळ्यांच्या खोल समुद्रात मी कितीतरी खोलवर जाऊन पोहोचलो होतो आणि ती मात्र एखाद्या स्तब्ध मूर्तीसारखी माझ्याकडे एकटक पाहत उभी होती. जणू तिचे माझ्याशी पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत. आम्ही एकमेकात हरवलो होतोच की तोवर वाऱ्याचा एक सौम्य झोत आला आणि आम्ही दोघेही भानावर आलो. काहीच घडलं नाही या आविर्भावात एकमेकांकडे पाहू लागलो. मी ज्या कामासाठी आलो होतो ते राहूनच गेले होते. तिने हलकीच एक टिचकी वाजवली आणि मी माझ्या भावविश्वातून सत्यस्थितीत आलो. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, पाठलाग करताय का? तसा मी थोडा बावरलो. मी हो नाही करतच होतो तोवर ती पुन्हा म्हणाली, का पाठलाग करताय? मी थोडा धीर गंभीर होत म्हणालो, अहो तसं नाही काही. मी फक्त तुमची पर्स देण्यासाठी आलो होतो. आणि पर्स तिच्या समोर धरली. ती पाहून तिला सर्व प्रसंग लक्षात आला. तिच्या चेहऱ्यावर एक बारीकशी आठी उमटली, जणू तिला स्वतःच्या दृष्टिकोनाची कीव वाटली असावी. तिने हलकेच ती पर्स माझ्या हातातून घेतली आणि शर्मेने मान झुकवत माफ करा एवढंच म्हणाली. मी पण जास्त काही आढेवेढे न घेता चालतं हो असं म्हणत जायला निघालो की तोवर तिने मला थांबवले. मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहू लागलो. ती म्हणाली, तुमचे खूप खूप आभार, पण तुम्ही तुमचे नाव नाही सांगितले मला. मी तिच्या या प्रश्नावर थोडासा हसलो आणि म्हणालो, तुम्ही तरी कुठे सांगितले तुमचे नाव? असं म्हणताच वातावरण थोडे हास्यान्वित झाले. तिने हात पुढे केला. माझे नाव तर माहीतच आहे तुम्हाला. मगाशीच तर तुम्ही हाक मारली. आता तुमचे नाव सांगा. मी हात पुढे केला आणि माझी ओळख करून दिली. तुम्ही खरंच खूप छान दिसता. माझ्या या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर पसरलेले ते लाल गुलाबी भाव खरंच खूप अलौकिक होते.
त्याच लाजेच्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत ती म्हणाली, आपल्यामध्ये वयाचं काहीच अंतर नाही, मग हे आहोजाहो कशासाठी? मी पण मानेनेच तिच्या या विचाराला होकार दर्शविला. काही वेळ असाच गेला आणि मग ती जायला निघाली. पुन्हा काही क्षण ती तशीच उभी राहिली आणि माझ्याकडे पाहत पुन्हा म्हणाली, खरंच जाऊ ना मी? मला काहीच समजले नाही. मी पुन्हा होकार दिला आणि मग ती हाताकडे इशारा करत म्हणाली, माझा हात. तेव्हा माझ्या लक्षात आले की अजूनही तिचा हात माझ्या हातातच होता. मी गडबडीने तिचा हात माझ्या हातातून सोडला आणि माझा तो धांदलपणा पाहून वेडा म्हणून निघून गेली. मी मात्र तिची पाठमोरी आकृती पाहत तिथेच उभा राहिलो. किती क्षण उभा होतो माहीत नाही, पण काळाच्या प्रवाहात मी कालबाह्य होतो हे मात्र नक्की. असेच रोज दिवस जाऊ लागले. तिची माझी भेट व्हायची, पण क्वचितच. तिचे आणि माझे बोलणे डोळ्यांच्या इशाऱ्यांनीच जास्त व्हायचे. तिची माझी सलगी माझ्या आणि तिच्या मित्रमैत्रिणींपासून जास्त काळ लपून नाही राहिली. आम्हाला एकमेकांच्या नावाने सर्वजण चिडवू लागले. आता ते चिडवणे सुद्धा मला आवडत होते. अशाच एके दिवशी कॉलेजमधून ट्रिपचा प्लॅन आखण्यात आला आणि सर्वांना कंपल्सरी असल्याने जाणे बंधनकारक होते. मी सुद्धा तिच्याशी बोलता येईल या विचारात त्या दिवसाची वाट पाहत होतो. भर उन्हात एक सावलीचा विसावा देणारे झाड दिसावे आणि मनाला दिलासा मिळावा असे वाटू लागले. रोज तिच्या आठवणीत एक एक क्षण ओथंबून बरसत होता आणि तरीही प्रचंड होऊन प्रखरतेने पेटत होता माझ्या प्रेमाचा अग्निकुंड. आम्ही ट्रिपला गेलो. मी विश्वजाला प्रपोज केलं आणि तिने खाडकन माझ्या मुस्कटात लगावली. मी गपकन अंथरुणात उठून बसलो. काय झाले काही कळलेच नाही. थोड्या अवकाशाने समजले की हे सर्व स्वप्न होते. कपाळावरून घामाचे ओघळ वाहत होते. मग जरा सावरून बसलो आणि आज पुन्हा एकदा तिच्याच विचारांनी माझ्या दिवसाची सुरुवात झाली. तिचा तो चंद्रालाही लाजवणारा चेहरा आठवला आणि तिच्या आठवणीत मग्नधुंद झालो. नंतर मला जाणवले की कितीतरी वेळ आपण असेच बसून आहोत. कॉलेजला वेळ झाला होता. मी सर्व आवराआवर केली आणि कॉलेजच्या वाटेला लागलो. आजही मन तिला भेटण्यासाठी खूप उतावीळ झाले होते. खरंच तिची भुरळ पडली होती माझ्या मनाला. कॉलेजमध्ये पोहोचलो. रोजच्या प्रमाणे आजही कॉलेजचे प्रांगण विद्यार्थ्यांनी भरले होते. काही ठिकाणी मौज मस्ती करणारी मुलांची टोळकी बसली होती, तर काही ठिकाणी सिगरेटचे झुरके घेत असलेली नशेडी मुले बसली होती. मी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत क्लासरूमच्या दिशेने चालू लागलो. तिथेच माझे काही मित्र भेटले. आम्ही क्लासरूमकडे वळणार इतक्यात मला विश्वजा येताना दिसली. मी तिच्याकडे पाहत उभा होतो. तोच एका मुलाने तिची ओढणी खेचली आणि ती अचानक खाली कोसळली. आजूबाजूला बसलेली मुले हे दृश्य पाहून हसू लागली. मी क्षणाचाही विलंब न लावता तिच्या जवळ गेलो आणि तिला उठवले. तिची ओढणी खेचणाऱ्या मुलापाशी गेलो आणि जोराने एक ठोसा त्याच्या नाकावर लगावला. तो जाग्यावरच बेशुद्ध झाला. मी तिची ओढणी त्याच्या हातातून हिसकावली आणि विश्वजाकडे येऊन तिला ती परत केली. माझा हा अवतार पाहून बाजूची मुले 2 क्षणात पसार झाली. सर्व मुले मुली आम्हा दोघांकडे पाहत होती. विश्वजा तर आ वासून माझ्याकडे पाहतच राहिली. बहुतेक तिला माझे हे रूप अनपेक्षित होते. मी तिला पुढे चालण्यासाठी सांगितले आणि स्वतः तिच्या मागून चालू लागलो. मित्रांजवळून जात असताना आमची वहिनी आली असे म्हणू लागले. मी गप्प राहण्याचा इशारा दिला, पण ऐकून घेतील ते मित्र कसले. विश्वजाही त्यांचे बोलणे ऐकून गालातच लाजली.
मला तेव्हा असे वाटले की तिच्याही मनात कुठेतरी माझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर नक्कीच आहे. आम्ही क्लासमध्ये एंटर झालो आणि आपापल्या जागेवर जाऊन बसलो. काही वेळाने टीचर क्लासमध्ये आले आणि ट्रिपच्या काही सूचना देऊन निघून गेले. अखेर प्रॅक्टिकल आटपून घरी जाण्यासाठी निघालो. गेटमधून बाहेर पडताना मला विश्वजाने हाक मारली. मी मागे वळून पाहिले तर ती माझ्या जवळ आली होती. तिने अचानकपणे माझा हात पकडला आणि माझे आभार मानू लागली. तुझ्यासाठी काय पण, मी एवढं म्हणालो आणि ती वेडा असे म्हणून हसत हसत निघून गेली. आजही मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पाहत उभा होतो. तिला सोडताना आजही जीवाची तगमग होत होती. काहीच दिवसात माझे असे हाल झाले होते. काहीच दिवसात मी तिच्या इतक्या जवळ आलो होतो. काहीच दिवसात तिने माझ्या मनात तिचे स्थान बनवले होते. आता काही झाले तरी तिला विचारायचेच असे मनाशी पक्के केले. पण कुठेतरी तिला हरवण्याची अनामिक हुरहुर लागली होती. अखेर ट्रिपचा दिवस उजाडला. मी सर्व साहित्याची आवराआवर केली आणि कॉलेजकडे रवाना झालो, मनाशी पक्का निर्धार करून की आज तिला विचारायचेच. कॉलेजमध्ये पोहोचलो. 2 ट्रॅव्हल्स ट्रिपसाठी बुकिंग होत्या. सगळी मुले ट्रॅव्हल्समध्ये बसली होती. आता शेवटची सीट भेटणार या विचाराने थोडा व्याकुळ झालो. पण जो होता है अच्छे के लिए होता है या विचाराने आत गेलो. शेवटच्या सीटजवळ जाताच मी चकित झालो. मनोमन देवाचे आभारही मानले. तिथे विश्वजा बसली होती. मी तिच्याकडे पाहू लागलो तेव्हा तिने माझ्याकडे पाहिले आणि काही हरकत नाही, बसा ना असे म्हणाली. मीही तिच्याजवळ थोडे अंतर ठेवून बसलो. गाडी सुटली आणि सगळी मुले एन्जॉय करू लागली. पण मी फक्त तिचा चेहरा न्याहाळण्यात व्यस्त होतो. ती विंडो साईडला बसली असल्याने मी तिचे हवेत उडणारे केस पाहत होतो. खरंच स्वप्नपरीच होती ती. शेवटच्या सीटवर आम्ही दोघेच होतो. पण अशा वेळी कबाब में हड्डी बनण्यासाठी तयार असलेले मित्र शांत राहिले तर शपथ. सर्वजण मागच्या सीटवर येऊन बसले आणि मला एका साईडने धक्का देऊ लागले. मी त्यांना विरोध केला, पण माझे ऐकतील ते मित्र कसले. शेवटी अचानक मी तिच्यावर जाऊन आदळलो आणि ती माझ्याकडे पाहू लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हरामी मित्र निसटले, पण मी मात्र अडकलो. माझे ओठ तिच्या ओठांपासून क्षणांच्या अवधीवर होते. श्वासांना श्वास भिडत होते. अंगात रोमांच उठत होते. मन आणि बुद्धी बधीर झाली होती. ती माझ्या आणि मी तिच्या डोळ्यात हरवून गेलो होतो. काळही जणू एका अवधीसाठी थांबला होता. नियतीचे चक्रही फिरले होते. श्वासांची तीव्रता वाढत होती आणि त्याच तीव्रतेने हृदयाची स्पंदनेही वाढत होती. वाटत होते की निसर्ग 2 मनांना प्रेमाच्या गटबंधनात बांधण्यासाठी उतावीळ झाला आहे. मी तिच्यात आणि ती माझ्यात बेधुंद झालो होतो आणि याच बेधुंदीत आकाशाच्या सीमांना स्पर्श करत तीव्रतेने पेटत होता माझ्या प्रेमाचा ज्वलंत अग्निकुंड. रोमांचित झालेली मने एकमेकांस भिडली होती. प्रेमाच्या अथांग समुद्रात तुडुंब डुंबली होती. मनामनातील प्रेमाच्या ज्वालाग्नी सोहो दिशांनी त्यांना लपेटून घेत होत्या. अचानक विश्वजा भानावर येऊन मागे सरली. मीही माझ्या कृतीबद्दल जाणून अपराधीपणाने मागे झालो. 2 क्षण असेच गेले. दोघेही निशब्द राहिलो. अखेर मी तिची माफी मागायची असे ठरवून तिच्याकडे वळून तिची माफी मागणारच होतो. पण तत्पूर्वी तिने यात तुझी काहीच चूक नाही असे म्हणून माझ्या मनाचा भार हलका केला. मनावरचे एक दडपण दूर झाले होते. नंतरचा पूर्ण प्रवास तिला न्याहाळण्यात घालवला.
तिचा तो लाजेने लाल झालेला चेहरा पाहत मी व्यस्त होतो आणि कधी आम्ही ट्रिपच्या पॉइंटवर पोहोचलो कळलेच नाही. सगळी मुले उतरू लागली. मी मनाशी पक्के केले की आज काही झालं तरी तिला प्रपोज करायचे. माझ्या अविरत भावनांना तिच्यासमोर मांडायचे. तिचे जे काही उत्तर असेल ते स्वीकारायचे असे ठरवले. ती बाहेर जाण्यासाठी उभी राहिली आणि मी तिला म्हणालो की विश्वजा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती थोडी कम्फर्टलेस झाली आणि म्हणाली, काय सांगायचंय तुला? काही सिरियस आहे का? ती एवढं म्हणाली आणि मी जे बोलायचं तेच विसरलो. मी म्हणालो की काही नाही, आज तू खूप सुंदर दिसतेस. अच्छा, तर हे सांगायचं होतं होय तुला? मला वाटलं. मी समजून चुकलो की तिच्याही मनात प्रेमाचे कारंजे उडत होते. मी विचारले, तुला काय वाटलं? काही नाही, आणि तिथून निघून गेली. आता मला थोडा धीर आला होता. तिला विचारण्यासाठी मी चांगली संधी शोधू लागलो, पण ती मुलींमध्ये गेल्याने मला ती संधी सापडत नव्हती. पण तरीही मी तिच्या मागोमाग गेलो. तिचा हात हातात घेऊन तिला बाजूला घेऊन आलो. मी काय करत होतो माझे मलाच कळत नव्हते. तीही अनभिन्नपणे मी असे का वागतोय हे पाहत होती. सर्व मुली माझ्या या कृतीमुळे बाजूला उभे राहून मी काय करतोय हे पाहत होत्या. आणि त्यात भर म्हणून की काय, माझे हरामी मित्रही आमच्या भोवती गोळा झाले होते. चोहो दिशांना गर्द शांतता दाटली होती. विश्वजा माझ्याकडेच पाहत उभी होती. मी गुडघ्यावर बसलो आणि तिचा हात हातात घेतला. एवढी हिंमत माझ्यात कुठून आली होती कुणास ठाऊक. मी हातात गुलाबाचे फूल घेतले आणि तिच्या समोर धरले. मी आता काय बोलतोय याकडे तिचे आणि बाकी सर्वांचे लक्ष लागून होते. मी तिच्याकडे पाहत बोलू लागलो, विश्वजा, तुला खरं वाटणार नाही कदाचित, पण तू मी पाहिलेली स्वप्नपरी आहेस. मी कधी विचारही केला नव्हता की ही स्वप्नपरी अशी सत्यात उतरेल आणि माझी होईल. पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा जागेपणी आणि निद्रेतही मला तुझेच भास होऊ लागले. जिथे पहावे तिथे तूच दिसू लागले. माझ्या श्वासात, ध्यासात, शब्दात, प्रश्नात, विचारात, एवढंच काय माझ्या संपूर्ण मनात फक्त तू बसली आहेस. माझी जन्मसोबती होशील का? माझ्या सुखदुःखांची वाटेकरी होशील का? मला तू खूप आवडतेस. माझी प्रियसी होशील का? हे सगळं मी एका श्वासात बोललो. सगळी मुले विस्मयकारक दृष्टिकोनातून माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे पाहिले तर तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. मला वाटलं की माझ्या अशा विचित्र कृतीमुळे ती नर्वस झाली असणार. म्हणून मी पुन्हा तिला म्हणालो, मला माफ कर जर तुला माझ्यामुळे हर्ट झाले असेल तर. आणि तुला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल ना तर राहू दे, मी फोर्स नाही करणार. तू फक्त आनंदी राहा. एवढं बोलून मी मागे वळलो आणि अचानक तिने माझा हात धरला. मी पुन्हा तिच्याकडे वळलो तर तिने माझ्या हातातील गुलाबाचे फूल घेतले होते आणि मंद स्मित देत हसत होती. मला काहीच कळले नाही. ती बोलू लागली, वेडा आहेस तू. एकतर एवढ्याशा गोष्टीसाठी इतका वेळ लावलास आणि माफीही मागतोयस. हे अश्रू दुःखाचे नाहीयेत, तर तुझ्या आठवणीत, तुझ्या विरहात घालवलेल्या प्रत्येक मोहक्षणांचे आहेत. तुझ्या एका प्रश्नाच्या प्रतीक्षेत घालवलेल्या त्या अजोड विचारांचे आहेत. मलाही तू खूप आवडतोस प्रभास. तुला मी जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हाच तू मला आवडू लागला होता. जेव्हा त्या टपोरी मुलाने माझी छेड काढली आणि मग तू त्याला ज्या रागाने मारलं तेव्हा मला कळले की तुझेही माझ्यावर प्रेम आहे.
तेव्हाच माझा जीव तुझ्यात गुंतला होता. पण तूच प्रथम व्यक्त व्हावे या विचाराने मी अजून गप्प होते. आणि अखेर आज तू विचारलंस. तिचे हे बोलणे ऐकून मी अचंबित झालो. मी तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणालो, आता तरी होकार देशील ना? तसे तिने मानेनेच होकार दर्शविला. क्षणाचाही अवधी न करता ती माझ्या मिठीत बंदिस्त झाली. मी हळूच पुटपुटलो, आय लव्ह यू विश्वजा. तीही तितक्याच हळुवारपणे बोलली, आय लव्ह यू टू प्रभास. एवढा वेळ शांत राहिलेली मुले जोरजोराने टाळ्या वाजवून जल्लोष करू लागली. आम्ही दोघे एकमेकात इतके मग्न झालो होतो की परिस्थितीचे भान आम्हाला राहिले नव्हते. अखेर आम्ही त्या प्रेमाच्या पहिल्या भेटीतून विलग झालो. 2 दिवसांनी आम्ही घरी परतलो. आता 2 क्षणाचाही विलंब सहन होत नव्हता. तिच्यात मी आणि माझ्यात ती एकरूप झालो होतो. दिवस असेच जात होते. 12वीची एक्झाम तोंडावर आली होती. ती मला आणि मी तिला वेळ देऊ शकत नव्हतो. आणि सहजासहजी प्राप्त होईल ते प्रेम कसले, तसाच माझ्या प्रेमातही काळाने घाला घातलाच. 2 मनांची आकाशाला कवेत घेणारी स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली. रेशीम गाठीमध्ये एकत्र येणारे 2 जीव रक्ताच्या थारोळ्यात ओले चिंब झाले. खरंच तो दिवस आठवला की आजही वाटते की मृत्यू समोर उभा असताना आम्ही वाचलोच कसे. याच मृत्यू परीक्षेतून प्रखर झाला होता माझ्या प्रेमाचा अग्निकुंड. 12वीची एक्झाम झाली होती. मी आणि विश्वजा अजून कधीच बाहेर फिरायला म्हणून गेलो नव्हतो. अधूनमधून आम्ही नदीकाठी फिरायला जायचो. एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांना वचनाच्या धाग्यात गुरफटून टाकायचो. असेच दिवस जात होते. तिचा बर्थडे जवळ आला होता आणि त्यासाठी मी बाहेर जाण्याचे नियोजन आखले. तिथेच मी बळी पडलो होतो नियतीच्या त्या अनभिज्ञ कसोटीला. त्या दिवशी आम्ही वीकेंड एन्जॉय करण्यासाठी बाहेर जायचे ठरवले आणि तिथेच जाऊन मी विश्वजाला बर्थडे सरप्राईज देणार होतो. त्यानुसार मी एका हॉटेलमध्ये छोटीशी बर्थडे पार्टी अरेंज केली होती. सर्व मित्रांना तिथे जमण्यासाठी सांगून मी विश्वजाला पिकअप करण्यासाठी म्हणून रात्री 7च्या दरम्यान तिच्या घरी गेलो. मी बाईकचा हॉर्न वाजवला आणि ती घरातून बाहेर येताना दिसली. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. डोळ्यांच्या कडांवर लावलेले अमावास्येच्या चंद्रालाही लाजवणारे ते गर्द काजळ, नाकावर चांदणीप्रमाणे चमकणारी छोटी नथनी, ओठांवर गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे चमकणारा गर्द गुलाबी रंग आणि तेच नेहमीचे स्मित, अप्सरेलाही लाजवणारे. मी एक क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली. लाजेने तिच्या गालांवर पडणाऱ्या खळ्यांच्या खोल गर्तेत मी बुडत असल्याचा मला भास झाला. माझ्याकडे पाहत ती म्हणाली, आता पाहतच राहणार आहेस की निघूया? मी मंद स्मित देत तिला म्हणालो, चांदनी यहाँ खिली है तो चांद को मिलने की सिफारिश क्यों? पुरे आता कौतुक, निघूया आपण. खरंच विश्वजा, आज तू खूप सुंदर दिसते आहेस. एका स्वप्नपरीप्रमाणे तू माझ्या आयुष्यात आली आहेस. तू अखेरच्या श्वासापर्यंत माझी साथ देशील ना? मी फक्त तुझी आहे आणि तुझीच राहीन. अखेरच्या श्वासापर्यंतच काय, मी जन्माजन्मांतरांसाठी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मी तिच्या अशा बोलण्याने भावूक झालो आणि तिला मिठीत सामावून घेतले. काही क्षण असेच गेले. मग मीच म्हणालो, आता खूप वेळ झालाय, आपण निघू आता. तिनेही माझ्या बोलण्यावर होकार दर्शवला आणि मग आम्ही तिथून निघालो. मी बाईक स्लोली ड्राईव्ह करत होतो, जेणेकरून तिला काही त्रास होणार नाही. आम्ही जेमतेम अर्ध्या रस्त्यावर आलो होतो.
आणि अचानक वेगाने येणाऱ्या कारने आमच्या बाईकला धडक दिली. आम्ही दूरवर फेकले गेलो. विश्वजा रक्ताच्या थारोळ्यात शेवटचे क्षण मोजत होती. मी दुसऱ्या बाजूला पडलो होतो. मी उठण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण सर्वांगावर झालेल्या जखमा आणि त्यातून वाहणारे रक्त यांनी मला अस्पष्ट दिसू लागले होते. माझे डोळे मिटण्याच्या मार्गावर होते आणि तेव्हाच ज्या कारने आम्हाला धडक दिली होती त्यातून मी एका व्यक्तीला उतरताना पाहिले. चेहरा पाहिल्यासारखा वाटत होता, पण सर्व काही अंधुक दिसत होते. मी सर्व बळ एकवटून मदतीसाठी हात करत होतो. तो व्यक्ती माझ्याजवळ येऊन उभा होता, पण तो आमच्या मदतीसाठी धावला नाही. माझा श्वास थांबत होता. तो व्यक्ती खाली वाकला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, आता कसं वाटतंय? माझा जेव्हा अपमान केलास तेव्हा मला तुझ्या या वेदनांपेक्षा कैक पटींनी जास्त वेदना झाल्या. मी बेशुद्ध पडलो तेव्हा तू ढुंकूनही माझ्याकडे पाहिलं नाहीस. या एका मुलीसाठी तू मला मारलंस ना? आता हीच मुलगी तुझ्या मृत्यूचं कारण बनेल. असे म्हणून तो जोरजोरात हसू लागला. त्याच्या त्या गुह्य हसण्याने सारा आसमंत हादरून गेला होता. मला आठवू लागले की हा तोच आहे ज्याने विश्वजाची ओढणी ओढल्यामुळे मी त्याला मारले होते. आज कालचक्र पूर्णतः फिरले होते. माझा भूतकाळ आज फिरून पुन्हा माझ्यासमोर मृत्यूच्या अकांड तांडव रूपात उभा होता. माझ्या हातात मृत्यूला कवटाळण्यापलीकडे काहीच नव्हते. कुठेतरी केलेल्या चुकीची जाणीव होत होती, पण आता त्याच्यासमोर हात पसरून काहीच उपयोग होणार नाही हे मला कळून चुकले होते. विश्वजाला वाचवण्यासाठी मी तिच्याकडे सरपटत जाऊ लागलो. माझ्यात अजूनही जीव आहे हे पाहून तो माझ्या जवळ आला आणि त्याने जोरात माझ्या डोक्यात लाथ मारली. मी जागेवरच बेशुद्ध झालो. प्रेमाच्या ऋतूत चिंब भिजणारी मने रक्ताच्या तप्त लहरींनी भिजून गेली. आसमंताला कवेत घेणारी स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली. भविष्याची चाहूल लागलेली 2 मने शांत झाली. पाऊस बरसू लागला होता आणि रक्ताच्या रंगाने लाल झालेल्या देहांना आपल्या थंड स्पर्शाने उठवू पाहत होता. त्याची प्रखरता इतकी होती की तो वणवा विझवू शकेल, पण तरीही त्याच्या प्रखर सरी विझवू शकल्या नाहीत माझ्या प्रेमाचा ज्वलंत अग्निकुंड. जेव्हा जाग आली तेव्हा जाणवले की मी कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये आहे. उठण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा बाजूला बसलेला माझा मित्र उठला आणि मला पडून राहण्यासाठी इशारा करू लागला. बाजूला आणखीन 4-5 मित्र बसले होते. माझ्यासोबत कायम अल्लडपणा करणारे ते मित्र हेच का, असा प्रश्न पडू लागला. सर्वांचे चेहरे मलूल झाले होते. शेवटी या हरामी मित्रांनी मला मृत्यूच्या दारातूनही परत आणले. शेवटपर्यंत साथ देणारे मित्र असेच असतात हे मला तेव्हा जाणवले. मला शुद्ध आले हे पाहून सर्वजण माझ्याभोवती गोळा झाले, पण बाजूला बसलेल्या मित्राने त्या सर्वांना लांब राहण्यासाठी दटावले आणि मग सर्वजण पुन्हा बाजूला जाऊन बसले. पूर्ण शरीरात तप्त शिशे ओतल्यासारख्या वेदना होत होत्या. कानशिले तप्त झाली होती. अंग मोडून आले होते आणि अचानक मला घडलेला सगळा प्रसंग आठवला. मला विश्वजाची आठवण होताच मी व्याकुळ झालो आणि उठायचा प्रयत्न करू लागलो, पण अंगात तेवढे त्राण शिल्लक नव्हते. बाजूचा मित्र काही हवंय का म्हणून चौकशी करू लागला. मी विश्वजा कुठे आहे हे विचारताच त्याचा चेहरा पडला.
तो शून्य दृष्टिकोनातून माझ्याकडे पाहू लागला. मी त्याला कालच्या प्रसंगाबद्दल विचारणा केली असता त्याचे उत्तर ऐकून माझ्या पायाखालील जमीन सरकली. तो सांगत होता की आमचा ॲक्सिडेंट होऊन 4 दिवस झालेत आणि विश्वजा व्हर्टिब्रल कॉलमला मार लागल्याने कोमात गेली आहे. मी हे सर्व ऐकून अवाक झालो. मी ती कुठे आहे अशी विचारणा करताच रूम नंबर 7मध्ये ॲडमिट असल्याचे त्याने मला सांगितले. मी तसाच उठून त्या रूममध्ये गेलो. विश्वजा बेडवर पडून होती. एका हातात सलाईन चढवल्या होत्या आणि दुसऱ्या हातात हार्टबीट काउंट करण्यासाठी बोटांना चिमटे लावले होते. तोंडावर ऑक्सिजन मास्क लावला होता. तिची ती दयनीय अवस्था पाहून डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. स्वतःची कीव येऊ लागली. तिच्या बाजूला बसून तिचा हात हातात घेऊन धाय मोकलून रडू लागलो. इतके रडूनही मन काही हलके झाले नाही. तिच्या निपचित पडलेल्या देहाकडे पाहून तिच्या आठवणींचा पसारा माझ्यासमोर येऊ लागला. तिचा तो लाजरा चेहरा, मिठीत येऊन तिने लढीवाळपणे केलेला हट्टीपणा, तिचे ते मंद स्मित, सर्व काही डोळ्यांसमोरून जाऊ लागले. क्षणात आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा भास झाला. हे स्वप्न ठरावे अशी प्रार्थना मी करत होतो. पण सत्य हे कल्पनेपेक्षा वेगळे असते असे म्हणतात तेच खरे. मी माझा जास्तीत जास्त वेळ तिच्या सानिध्यात घालवू लागलो. ती ऐकत नसतानाही माझ्या मनातील विचार तिच्यासमोर मांडू लागलो. तिने केलेल्या वचनांची तिला आठवण करून त्या वचनपूर्तीसाठी उठण्याचे आवाहन करू लागलो. पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. दिवसामागून दिवस जात होते, वर्षामागून वर्ष जात होती, तरीही विश्वजाच्या तब्येतीत काहीच सुधारणा दिसत नव्हती. मी तिला अखेरच्या श्वासापर्यंत साथ देण्याचे वचन दिले होते आणि त्या वचनपूर्तीसाठी मी वचनबद्ध होतो. आज त्या घटनेला 5 वर्ष उलटली आहेत. मी आजही तिची वाट पाहतोय. तिच्या जागे होण्याच्या प्रतीक्षेत आहे. आजही ती सोबत आहे या विचाराने मी या नदीकाठी येऊन तिच्या आठवणींना स्मरून वेळ घालवतोय. रोजच्या धावपळीतून वेळच नाही भेटत इथे येण्याचा, पण तरीही 2 क्षण का होईना तिच्यासाठी इथे येऊन बसतो. इथे बसल्यानंतर तिने दिलेली वचने आठवतात. तिचा तो मधुर आवाज आठवतो जो ऐकून अनेक काळ उलटल्याचा भास होतो. तिचा तो मृदू स्पर्श आठवतो जो अनुभवून अनेक तप उलटल्यासारखी वाटतात. आज तिला डिस्चार्ज मिळणार आहे. तिला घरी शिफ्ट करणार आहोत. तिच्याही घरी आम्हा दोघांबद्दल कळलंय. त्यांच्याकडून आमच्या या अजोड प्रेमाला पाठिंबा आहे. आता ती ठीक होताच आम्ही लग्न करणार आहोत आणि मला खात्री आहे ती नक्की ठीक होईल. खूप वेळ झाला इथे बसून. आता तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. बाईकवरून हॉस्पिटलला पोहोचलो. तिच्या रूममध्ये गेलो आणि शेजारीच बसलो. आजही तिला माझ्या काही अल्लड गोष्टी सांगितल्या. किती वेळ अशी गप्प राहणार आहेस म्हणून तिच्याशी भांडलोही. नेहमीप्रमाणेच मी फक्त बडबड करत राहिलो आणि ती शांत मुद्रेत काहीही न बोलता चिडीचूप बसली आहे. तिचे आईबाबाही आलेत तिला घरी नेण्यासाठी. माझे मित्र आणि मैत्रिणीही आल्यात तिला भेटण्यासाठी. ती मात्र सर्वांवर नाराज असल्यासारखी रुसून बसलीये. कितीही समजावले तरी ऐकत नाही. मी तिचा हात घट्ट पकडला आणि तिला म्हणालो, इतकी वर्ष तुझी वाट पाहतोय, पण तू आहेस की उठतच नाहीस. तुझ्या आठवणींच्या आधारे मी किती दिवस जगायचं. माझ्या एका वचनासाठी मी अजूनही तुझ्या विचारात गुरफटलोय, पण तू मात्र खोटी निघालीस. तू वचनाला मुकलीस. आज जर नाही उठलीस ना तर मी कायमचं निघून जाईन. तुझ्या आयुष्यातून
आणि या जगातूनही. एवढे बोलून मी जायला निघालो. मनात फक्त एवढंच म्हणत होतो की एकदा मला हाक मार. मी मरणाच्या दारातून परत आलोय तुझ्यासाठी. तू फक्त एकदा साथ घाल. आणि अचानक तिने मला हाक मारली. प्रभास, मला सोडून जाऊ नकोस. तिचे हे शब्द ऐकताच मी आश्चर्याने माघारी फिरलो. तिने माझ्याकडे हात उंचावला होता. मी क्षणात तिचा हात हातात घेतला. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद ओसंडून वाहत होता. मी तिच्या मिठीत जाऊन खूप रडलो. तिच्याही डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. ती माझ्यात आणि मी तिच्यात एकरूप झालो होतो. पुन्हा एकदा नियतीच्या घनघोर युद्धातून प्रेमाचा विजय झाला होता. मी तिच्याकडून कधीच साथ न सोडण्याचे वचन घेतले. काही दिवसांनी विश्वजा पूर्णतः बरी झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे काही दिवसात आमचे लग्नही झाले. आमचा प्रेमाचा गाडा पूर्ववत सुरू झाला. आज पुन्हा एकदा नदी तीराला आलोय तिच्यासोबत. हातात हात घालून आजही आम्ही या निसर्गाला साक्षी मानून वचनांचे धागे बांधतो. आज आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. नदी तीरावर आज आम्ही दोघे नसून तिघे आहोत. मी, ती आणि माझी एक गोंडस मुलगी. आमच्या नावावरून आम्ही तिचं नाव ठेवलंय प्रविशा. अनेक पाऊस पडून गेले, सुखाचे, दुःखाचे, पण तरीही या प्रखर पावसात ज्वलंत आहे माझ्या प्रेमाचा अग्निकुंड. समाप्त. लेखक संकेत तेजाम, तुझे खूप कौतुक. खूप सुंदर लिखाण आणि एव्ही टॉक्स परिवारात हार्दिक स्वागत. मंडळी, कथा कशी वाटली प्रतिक्रियेद्वारे अवश्य कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबत असणाऱ्या घंटीला प्रेस करा. कथा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.